तर नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे पूर्ण झाल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी म्हटलेलं आहे। येत्या 2 ते 3 दिवसात मदत वाटप होणार असंही जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर म्हणाले। मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे तात्काळ मदतीचे आदेश असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। नागपुरात सध्या शांतता आहे असं देखील जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी म्हटलेलं आहे। नुकसान जे झालं दंग्यात त्याचे पंचनामे झालेले आहे, मदत कधी मिळणार? नाही, जे नागपूरमध्ये जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने आता शांतता नागपूर जिल्ह्यामध्ये रिस्टोर झालेली आहे आणि पोस्ट व्हायलन्स जे पंचनामे आपला जो गव्हर्नमेंट रिझॉल्युशन असतो त्याच्या अनुषंगाने आमचे तहसीलदार लेवलचे पंचनामे सगळे झालेले आहेत। त्याच्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर क्रेन, कोणाला जर माणसाला जखमी झालेला आहे किंवा घरमध्ये नुकसान झालं तर सगळे पंचनामे आपले झालेले आहे। परवाच आमचे पंचनामे संपलेले आहे आणि माननीय सीएम सरांनी पालकमंत्री मोदींनी तात्काळ ते निधी वाटपाचे आम्हाला सूचना केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने येत्या 2-3 दिवसांमध्ये ते आम्ही कारवाई पूर्ण पार पाडू। कसे निकष असतात तर मदतीचे, कारण की प्रचंड नुकसान झालं, गाड्या नवीन गाड्या फोडलेल्या आहेत। नाही, याच्यामध्ये 2 विषय असतात की जर गाड्यांचा विषय घेतला तर पूर्णतः नष्ट, पार्शियल नष्ट। मग घरामध्ये पण जर डॅमेज पार्शियल झाला, पूर्ण घर डॅमेज झालं, असे निकष क्लिअर कट दिल्याने कोणत्या कॅटेगरीमध्ये किती त्यांना अनुदान मिळेल हे क्लिअर कट दिलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमचे ऑफिसर्स जाऊन तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार जाऊन फोटोग्राफ सहित आपण ते पंचनामे केलेले आहे। एक अश्युरन्स सगळ्यांना मी देऊ इच्छितो की कोणताच सिटीजन ज्यांचं नुकसान झालेलं आहे, मग गाडीचं राहो, घराचं राहो, दुकानाचं राहो, ते सोडण्यात जाणार नाही। त्यांचा आम्ही निश्चितच पंचनामे करू। जर कोणी सोडून गेलं तर त्यांनी आमच्या कार्यालयाला कॉन्टॅक्ट करावा। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।